बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिकेचे एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले असून गुरुवारी होणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून भाजपने एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली। असे असतानाच या शिबिराच्या एक दिवस आधी ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यात अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील भाजप आणि शिंदेची शिवसेना या पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही। तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे गणेश नाईकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार की महायुती लढणार याविषयी वेगळ्या चर्चा रंगल्यात। अशातच दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा आग्रह धरण्यास सुरुवात झाली। 2 दिवसापूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी निवडणुकीबाबत मोठे विधान केले होते। ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे हीच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचीही हीच भूमिका कायम राहिली असे मत केळकर यांनी व्यक्त केले होते। त्या पाठोपाठ ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपने मार्गदर्शन शिबिर आयोजित करून एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली। असे असताना या शिबिराच्या एक दिवस आधी ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि एकत्रेचं प्रतीक। मात्र या उत्सवाच्या काळात आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। दिवाळीच्या उत्साहात असावधानतेमुळे होणाऱ्या जखमा, भाजणे, श्वसनाचे त्रास, अपचन आणि फटाक्यामुळे होणारे अपघात या घटना वाढताना दिसतात। त्यामुळे सण साजरे करा पण आरोग्याचं भान ठेवा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले। दिवाळीचा खरा आनंद म्हणजे शरीर, मन आणि समाज या तिन्हीचं आरोग्य टिकवणं। फटाक्यांमुळे आनंद मिळतो पण त्यातूनच अनेकदा अपघात, भाजणे किंवा डोळ्यांची दुखापती होतात। लहान मुलं आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी। गोड पदार्थांचं अतिसेवन टाळा कारण सणाचा उत्साह पोटदुखी किंवा मधुमेह वाढणारा ठरू शकतो। ठाणे सिव्हिल रुग्णालय प्रशासनाने दिवाळीच्या काळात नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात। फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा। डोळ्यात काही गेल्यास घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। धूर व प्रदूषणापासून लहान मुलं आणि अस्थमा रुग्णांना दूर ठेवा। तसेच संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्या। प्रत्येक नागरिकाने सण साजरा करताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षा लक्षात घ्यावी। दिवाळीचा खरा दीप म्हणजे आरोग्याचा प्रकाश। त्यामुळे प्रदूषणमुक्त, अपघातमुक्त आणि आरोग्यदायी दिवाळी साजरी करूया। ठाणे सिव्हिल रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित रुग्णालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ठाणे खाडीतील पाणी प्रदूषित होऊ नये, तेथील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ नये या उद्देशातून ठाणे शहरातील नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रियेत खाडीत सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। या निर्णयानुसार शहरातील 24 नाल्यांतील पाणी वळून मलप्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। या प्रकल्पासाठी 70,53 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पाच्या प्रस्तावात पालिकेच्या प्रशासकीय सभेने नुकतीच मान्यता दिल्याने प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ठाणे महापालिकेच्या मल निस्सारण विभागाने तांत्रिक सल्लागार म्हणून मे वॉटरनेट कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची नेमणूक केली होती। त्यांनी ठाण्यातील सांडपाण्याचे सर्वेक्षण करून त्यातील पाण्याची गुणवत्ता तपासली। त्यात BOD 35 मिलीग्रॅम, COD 117 मिलीग्रॅम तर TSS 85 ग्रॅम आढळून आले होते। यामुळे नाल्यातील पाणी प्रक्रिया करूनच खाडीत सोडण्याचा सल्लागार कंपनीने दिला होता। त्यानुसार नाल्यातील सांडपाणी मलवाहिनीत वळून ते अस्तित्वातील किंवा प्रस्तावित मल प्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यानुसार एकूण 24 पैकी 17 ठिकाणी नाल्यातील पाणी अडवून ते उतारानुसार मल वाहिनी जोडण्यात येणार आहे। 5 ठिकाणी मल उच्चदन केंद्रे उभारली जाणार आहेत तर उर्वरित 2 ठिकाणी जागेवरच मल प्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत। या प्रकल्पानुसार पावसाळ्याच्या कालावधी वगळून इतर वेळेस सुमारे 127.13 दशलक्ष लिटर सांडपाणी नाल्यामधून वाहत असून यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे 65.16 दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरणासाठी मलप्रक्रिया केंद्रामध्ये नेले जाणार आहे। प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडल्याने
खाडीतील जैवविविधता सुधारेल, तसेच जागेवरील केंद्रामधून शुद्ध झालेले पाणी उद्यानासाठी वापरता येईल, तसेच सुमारे 2 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होईल असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचे इको फ्रेंडली दिवाळी बाजार या नावाने विशेष प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी म्हणाले की ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींनी बनवलेल्या वस्तू आता नव्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील. यावर्षी मिलिटेवर आधारित काही उत्पादनेही बंदींनी तयार केलीत. या वस्तूंचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून बाजारपेठेत सादरीकरण करता येईल, यासाठी नियोजन प्रस्ताव सादर करणार आहोत. तसेच या दिवाळी बाजारातील वस्तू अन्य बाजारपेठेपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार आहेत. इको फ्रेंडली आकाशकंदील, तोरणे आणि पारंपरिक दिवाळी सजावटीच्या वस्तूंमधून आत्मनिर्भर भारत या स्वदेशीचा संदेश दिसतो. बंदींच्या कलाकुसरीतून त्यांच्या पुनर्वसनावर आणि विचारांवर सकारात्मक परिणाम होत आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. या वस्तू प्रदर्शनीमध्ये आज दिवाळीच्या अगोदर या वस्तू प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे कारागृह अधीक्षक, त्यांचा स्टाफ आणि बंदींनी बनवलेल्या वस्तू याची आज पाहणी केली. त्याचं उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित होतो. तर यामध्ये अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्ती किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने म्हणजे दर्जा जो आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याचसोबत नवीन प्रॉडक्ट बनवण्याचं देखील इथं दरवर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे. ज्यामध्ये आता कॉटनपासून बनवलेले नॅपकिन्स असतील, टॉवेल्स असतील, तर प्रिंटेड आणि जे मार्केटमध्ये चांगले ब्रँडचे टॉवेल असतात तर ते सुद्धा इथे बनवलेले आहेत. एक इको फ्रेंडली मेसेज देण्यासाठी दिव्यांची दिवाळी करावी असाही इथे त्यांनी दिवे इथे प्रदर्शनीमध्ये आणि विक्रीसाठी ठेवले आहेत. सोबतच जे आपले आकाशकंदील असतात तेही आपण बघतो की आता आपण आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी वापरण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यामध्ये अतिशय चांगले कागदापासून बनवले इको फ्रेंडली म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करावा यासाठी देखील चांगले इथे आकाशकंदील बनवले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन आणि वस्तूंची प्रदर्शनी इथे ठेवली आहे. यासोबतच इथल्या प्रदर्शनीचा आणि मधल्या कारागृहांचा बघितल्यानंतर हे लक्षात येतं की त्यांचा जो रिकामा वेळ असेल तो चांगल्या वेळेमध्ये एक चांगल्या विचारामध्ये तो काम करताना नक्की जातो. असे कला असणाऱ्या गोष्टी केल्यानंतर तर त्या नक्की त्यांच्या एक रिहॅबिलिटेशन, त्यांच्या रिफॉर्म्सवरती देखील चांगला परिणाम होतो याच्यात काही मला खात्री आहे. आणि सोबतच या प्रदर्शनीच्या अनुषंगाने याला आणखीन कोणती नवीन टेक्नॉलॉजी, जसं आता पॅकेजिंगला एक टेक्नॉलॉजीचा आम्ही चर्चा केली
छान पद्धतीचे मिलेट्सवर बेस्ड प्रॉडक्ट बनवले आहेत आणि ते चांगली पॅकेजिंग करून त्यांचा ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये विक्रीला आणण्यासाठी तोही मी त्यांना प्रस्ताव एक द्यायला सांगितलेला आहे. तो नाविन्यपूर्ण प्रस्ताव देऊन तसं नियोजन आता करण्यात येणार. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक दिली. आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जन आक्रोश मोर्चात बोलताना दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. मात्र अजित पवार यांनी अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा करण्यात आला होता. राबोडीतील मुख्य नाक्यावरून या शांततामय मार्गाने या मोर्चाला सुरुवात झाली. संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, धार्मिक द्वेष पसरवणे बंद करा, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई अशा संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो हिंदू मुस्लिम तरुणी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन संग्राम जगताप यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 196, 353, 299 नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीचे निवेदन दिले. या प्रसंगी मनोज प्रधान यांनी सांगितले की संग्राम जगताप यांचे विधान फक्त धार्मिक द्वेष पसरविणारे नाही तर अजित पवार यांनाच आव्हान देणारे आहे. एरवी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर बोलणाऱ्या अजित पवार यांच्याच गटाचा एक आमदार सामाजिक संघर्ष निर्माण करतोय. याचाच अर्थ जगताप यांना अजित पवार गटाची विचारधारा मान्य नाही. तसेच अजित पवार हे कारवाई करण्याऐवजी फक्त नोटीस देत असतील तर त्यांची जगतापांना मूक संमती नाही ना अशी शंका मनात येते. या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की संग्राम जगताप यांच्यासारखी माणसे जर मोकळी राहिली तर महाराष्ट्रात दंगली माजतील. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.